सलामीची जोडी आपण पाहतोय टीम मालोशी संघाकडून युवराज आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय जर्सी नंबर 18 अजितला देखील आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज हुकमाचा एक्का झिगझॅग बॉलर म्हणून ज्याची ओळख संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये आपण पाहतोय सागर असेल. पहिला गोलंदाज आपण पाहतोय सागर. बॅटर अजित आहे. अजित समेत पाहिले गेले तर युवराज देखील आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अजितला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला युवराजला पाहतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू देखील यायचा आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. विनंती असेल लेट्स प्ले, सामन्याला कोणताही विलंब करू नका. डीएसपी सरांना देखील आपण पाहतोय या मॅच मध्ये उपलब्ध असतील. निलेश सर देखील उपलब्ध असतील. विकेट किपर शैलेश सूर्यवंशी यांना देखील आपण पाहतोय. अगदी संपूर्णपणे संघ सचिन दादा देखील आपण पाहतोय टीम मध्ये आहेत. हा संघ मात्र तुल्यबळ असेल. तर दुसऱ्या बाजूने मालोशी संघ देखील आपण पाहतोय. अजित अँड युवराज. पहिला चेंडू नकारात्मक सुरुवात होते. वाईट निशा आपण पाहतोय. धावांची सुरुवात होते. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिली धाव खर्चित केली जाते वाईट निशी. संघाची धाव संख्या धाव फलकावरती अतिरिक्त धावेने 1 धाव. चेंडू कोणताही पूर्ण झाला नाहीये. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. सागरला आपण पाहतोय. सागरचं सेलिब्रेशन देखील आपण पाहतोय. चर्चा झाली होती. महत्वपूर्ण गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज आहे संघाचा, जो मात्र वारंवार आपल्या संघाला एक चांगली कामगिरी करून फ्रंटफूट वरती आणत असतो. चांगल्या फरकाने विजय मिळवून देत असतो. तो सागर आपण पाहतोय आपल्या पहिल्या चेंडूवरती, आपल्या स्पेल मधील पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट प्राप्त करतोय. या संघाचा हुकमाचा एक्का. ढाण्यावाग आपण पाहतोय अजित माघारी गेलाय. अगदी अजितची विकेट प्राप्त करण्यात त्याला यश आलंय. तर मात्र नवीन बॅटर सूर्यकांत दादांना आपण पाहतोय. आता मात्र आलेत फलंदाजीसाठी टीम मालोशी संघाकडून. ते मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील. आता समीकरण काय असेल, काय करावं लागेल, डगआउट मधून काय संदेश मैदानामध्ये घेऊन गेले असतील सूर्यकांत दादा आपण पाहतोय. काय मेसेज असेल, काय फलंदाजी करावी लागेल, संयमी क्रिकेट खेळावं लागेल की आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट कसेही खेळा परंतु प्रामाणिक खेळा. सकाळच्या सत्रामध्ये मुलाखतीमध्ये अगदी मुकुटरावजी यांच्या समवेत आपण पाहतोय वार्तालाप करत असताना त्यांच्या माध्यमातून कळवलं गेलं की प्रामाणिकपणे क्रिकेट खेळा आणि अगदी तेच क्रिकेट खेळलं जातंय. आपण पाहतोय संपूर्ण सह्याद्री क्रिकेट आशियनमध्ये आणि अगदी सह्याद्री क्रिकेट आशियन आपण पाहतोय पठार विभाग पाटण तालुक्यामध्ये आतापर्यंत अव्वल ठरायला सुरुवात झाली. सर्वांच्या मुखामध्ये या आशियनचं नाव आपण पाहतोय रुळतंय. अगदी याच कारणाने प्रामाणिकपणा जिद्दी आपण पाहतोय चिकाटीने क्रिकेट खेळलं जातं याच सह्याद्री क्रिकेट आशियनमध्ये. मात्र आपण पाहतोय 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 2 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ही मालोशी संघ. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अनिल दादा या आणि टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी आपला प्रतिनिधी आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे व्यासपीठाच्या दिशेने. आपला देखील सन्मान करणं गरजेचं आहे. तो सन्मान केला जाईल. फटका खेळलाय. फुल टॉस चेंडून त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. खूप खूप खूपच लांब आपण पाहतोय. बॅटर युवराजच्या बॅट मधून षटकार आलाय. अगदी चर्चा झाली होती कॅप्टनच्या माध्यमातून की आम्ही 70 धावा रचू. 70 धावा रचणारा बॅटर आपला स्ट्रायकिंग एंड वरती दिसतोय युवराज टीम मालोशी संघाकडून. आणि या 6 धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 8 धावा. 3 चेंडू पूर्ण झाले. टीम पाबळवाडी संघाचा गोलंदाज सागर याचे. चौथा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती युवराज आहे. जोपर्यंत युवराज आहे तोपर्यंत 70 काय 100 चाकडा देखील पार होऊ शकतो. फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल. आता मात्र डेंजर झोन वरती धावतोय. कलेक्शन थोडंसं चुकलंय. त्या दरम्यान एकच धाव. ती एकच धाव आपण पाहतोय पूर्ण केली जाते. अगदी एका धावीने धाव फलक पुढे सरसावतो. 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू पूर्ण झालेत. 5वा चेंडू आपण पाहतो. आता मात्र फेकी केला जाईल. सागर टू बॅटर सूर्यकांत. हो हा चेंडू मात्र चांगला होता. राईट जाणारा चेंडू. अगदी जास्त वेगाने फेकी केला होता. त्या दरम्यान आपण पाहतोय वेगानेच बीट केलं जातंय. वेगाने मात्र आपण पाहतोय रोखून ठेवलं जातंय. 5वा चेंडू पूर्ण होतोय आणि या 5व्या चेंडूच्या पूर्ण होऊन समाप्तीनंतर अगदी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा. शेवटचा चेंडू आहे. सागर टू बॅटर सूर्यकांत. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. जेल कोण पकडणार आहे. जेल मात्र आपण पाहतोय
थोडीशी चूक होते, अगदी चेंडूवरती नजर ठेवली नव्हती. त्या दरम्यान आपण पाहतो अतिशय सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने षटक संपत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम मालोशी. थोडंसं स्पीडअप घ्या या नवीन गोलंदाज. शैलेश सूर्यवंशी, सातारा एक्सप्रेस आपण पाहतोय, राजधानी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. शैलेश सूर्यवंशीला आपण पाहतोय ओव्हर दी विकेट, एक वेगवान गोलंदाज. समोर मात्र युवराज आहे, फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, फटका फसला गेलाय. झेल कोण पकडणार आहे? वा, लाजवाब झेल पकडली जाते. अगदी डीप विकेट वरतून धावत आला, त्यानंतर पाहायला गेली तर चेंडूच्या खालती येऊन अगदी सेफपणे उभा राहिला होता आणि त्यानंतर झेल पूर्ण केली जाते. एक चांगली झेल पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक पाबळवाडी संघाच्या माध्यमातून. आता मात्र युवराजचा देखील खेळ संपवलाय, म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो स्थिर आहे, परंतु 2 विकेट देखील आपण पाहतो धावफलकावरती दिसत आहेत. नवीन बॅटर समाधान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गेलाय, मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. समाधानला आता मात्र चमकावं लागेल. एक संधी निर्माण झाली, संघ थोडासा अडचणीमध्ये आणि वारंवार नीती पाहायला गेले तर निसर्ग पाहायला गेले तर संधी देत असतो, त्या संधीचं सोनं करणं हे आपलं काम असतं, ते समाधानला करावं लागेल. हो, या चेंडूला सन्मान दिला जातोय फॉलो थ्रू मध्ये. चांगलं फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अर्थातच शैलेशच्या माध्यमातून. अगदी या चेंडूवरती कोणतीही धाव खर्चित केली जात नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय धाव फलक स्थिर आहे. टीम मालोशी संघाचं एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 चेंडू पूर्ण झालेत. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती आणि आता मात्र आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव, आता मात्र तिसरा चेंडू आहे. फटका खेळला जातो पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी चुकली जाते. अगदी डायरेक्ट हिट असते तर नक्कीच चान्सेस तयार झाले असते, संधी निर्माण झाली असते, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. राजधानी 11 पाबळवाडी संघ पाहिला तर चार चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. राजधानी एक्सप्रेस का बोललं जातंय मात्र दाखवून दिलं जात आहे, त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानावरती आपणास पाहायला मिळालंय शैलेश सूर्यवंशीच्या माध्यमातून. होय, आता मात्र रिव्ह्यू आपण पाहतोय, अगदी चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून, रिव्ह्यू घेतला जातोय. डिसिजन पेंडिंग आहे, अगदी आपण पाहतोय डिसिजन थोड्याच वेळामध्ये थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवला देखील जाईल. धावचीसाठी हा रिव्ह्यू असणार आहे, रनआउटसाठी हा रिव्ह्यू असणार आहे. थोडासा कॉल चुकला, चर्चा केली जाते वारंवार टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती. कॉल कम्युनिकेशनला खूप महत्त्व असतं, संवाद जो साधतो त्याला मात्र खूप महत्त्वाचं असतं. अगदी तो चुकीचा संवाद साधला, कॉल कम्युनिकेशन चुकलं तर नक्कीच नुकसानाला सामोरं जावं लागतं. याच कारणास्तव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू चालू आहे.
बॅटर आउट आहे. अगदी थर्ड अंपायरचा आपण पाहतो डिसिजन, बॅटर आउट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं. अगदी या दरम्यान आपण पाहतोय चर्चा झाली होती, कॉल चुकला तर नुकसानाला सामोरं जावं लागतं. मालोशी संघाचं नुकसान होतं या बॅटरच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर अभिषेक आहे. शेवटचा चेंडू अगदी गॅप शोधून काढला जातो आउटफील्ड मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षण नसेल, आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय अगदी चेंडू चांगल्या पद्धतीने जाऊन फील्ड केला जातोय. अगदी निलेश सुद्धा त्या दरम्यान तैनात होते. तोपर्यंत पाहायला गेलं तर खेळपट्टीवरती 2 धावा घेतल्या जात आहेत आणि अगदी या 2 धावीने संघाची धावसंख्येत 3 धावा घेतल्या जात आहेत. अगदी माफी असावी, 3 धावीने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 16 वरती. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. तर मात्र धावफलकावरती पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस थोड्याशा कमी धावा आल्यात. गोलंदाज आपण पाहतोय राजधानी एक्सप्रेसचा शैलेश सूर्यवंशी याने थोडंसं रोखून ठेवलं होतं. तर मात्र पुढचा गोलंदाज एलेक्स, तिसरा गोलंदाज आपण पाहतोय एलेक्स यांना मात्र पाचारण केलं जात आहे. अगदी तुल्यबळ संघ आहे पाबळवाडी, राजधानी 11 पाबळवाडी आपण पाहतोय तुल्यबळ संघ असेल. आता मात्र आपण पाहतोय एलेक्स यांना खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज सागर आणि या संघाचा कॅप्टन जो बोलला होता की आम्ही कमी धावामध्ये रोखू, अगदी तेच चाललंय. हो, थोडासा आपण पाहतोय डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून गेलेला चेंडू, म्हणजेच हा चेंडू वाईड आहे आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा, 1 चेंडू पूर्ण. टीम मालोशी संघ. चेंडू हवेमध्ये, शैलेश त्या दरम्यान तैनात आहे. विकेट किपर कोणतीही चूक करत नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय अभिषेकला देखील माघारी जावं लागतंय. चौथा गडी माघारी निघाला या संघाचा. अर्थातच अभिषेक या संघाचा संघ कर्णधार होता, त्याच्या माध्यमातून आज चौथा झटका लागतोय टीम मालोशी संघाला. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. नवीन बॅटर एस मैदानामध्ये आलेत. नवीन बॅटर महेश धावत जायचं दादा, थोडंसं स्पीडअप घ्या. अगदी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष साहेब, अर्थातच सचिन जाधव साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अध्यक्ष आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. संपूर्ण पदाधिकारी वर्ग, सर्व प्रमुख मान्यवर, सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं या स्पर्धेमध्ये आयोजक वर्गांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आता मात्र डावखोरा फलंदाज, डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज, म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. अगदी नैसर्गिक शक्ती पाहायला गेली तर यांच्या जवळ खूप असते. डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतोय, त्याला एक ॲडव्हान्टेज असतं, जो मात्र लोफ्टेड स्ट्रोक मोठ्या प्रमाणामध्ये खेळू शकतो. महेश आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू हवेमध्ये, अगदी लोबर फुलटॉस होता, त्याच्यावरती धावून गेला होता, परंतु थोडासा दूर राहतोय. अगदी चांगलं क्षेत्र कव्हर केलं होतं, परंतु हाताला चेंडू चिपकत नाहीये. नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात त्याच्या एफर्टसाठी, त्याच्या प्रयत्नासाठी. प्रयत्न करणारा कधीच हारत नसतो, काही ना काहीतरी शिकत असतो, त्यानं दाखवून दिलंय. 3 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय, डॉट चेंडू एलेक्सा यांचा आपण पाहतोय. महेश यांच्यावरती फलंदाजी करत असताना डॉट येतोय.
हा देखील डॉट आलाय, हा देखील निर्धाव आलाय. सलगचे 2 चेंडू निर्धाव घेतले जातात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ संपला. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. लेग्स टू बॅटर महेश. फटका खेळलाय, थोडासा बैठा फटका कव्हर रिजन मध्ये. एकच धाव येते आणि एका धावेने षटक देखील संपतंय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 20 धावा. आता मात्र शेवटचं षटक. महेश दादा असतील शेवटचा गोलंदाज टीम राजधानी 11 पापळवाडी संघाकडून आपण पाहतोय. त्यांना पाचारण केलं जाते शेवटच्या षटकासाठी. अगदी महेश दादांना पाहतोय आपण. थोडंसं स्पीडअप घ्या, सामना चालू करायचा आहे छोटू सर. फटका खेळलाय, अगदी मात्र आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करतोय, गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. अगदी या 2 धाबीने धावफलक पुढे सरसावेल, परंतु मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. आपण टीम पाहिली तर एक चांगली बॅटिंग लाईनअप देखील आपणास पाहायला मिळते. राजधानी 11 पाबळवाडी संघाच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्चित. 5 चेंडू. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो. डावखोरा फलंदाज, डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज महेशवरती सर्वांच्या नजरा कायम असतील. पुढे सरसावून पुन्हा एकदा यष्टीरक्षक आहे चतुरे चालाक आहे. कलेक्शन चांगलं होतं, परंतु फेकी थोडीशी चुकले. स्वतःवरती नाराज असेल शैलेश सूर्यवंशी. पुढे सरसावून फटका खेळला जातोय. अगदी गोलंदाजाच्या हाताला चटका देऊन चेंडू मात्र सचिन दादा यांच्या हातामध्ये विसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अतिशय शांत पद्धतीने सहंत पद्धतीने चाललेला धावफलक आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. टीम मालोशी संघाचा पाहायला गेलं तर पूर्णपणे मागील मॅचेसचा विचार केला तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळत होते, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे रोखून ठेवला. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. अगदी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. जंगलवाडी 11 विपक्ष करण जोशी. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण देखील तयार राहायचं आहे. अगदी यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये याची देखील नोंद घ्या. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल सुहास धावतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फील्ड केलाय. याच्यावरती देखील 2 धावा येतात. एकेरी दुहेरी धावफलक मात्र पुढे सरसवायचा प्रयत्न केला जातोय. विकेट प्राप्त केली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. 2च धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धाबीने धावफलक 27 धावा. 28 टू विन असेल. 27 धावा 28 धावांचं आव्हान असेल टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला. थोडंसं स्पीडअप घ्या. अगदी यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. जंगलवाडी 11 विपक्ष करण जोशी या दोन्ही संघाचे संघ कर्णधार. करण जोशी 11 टीम कॅप्टन. जंगलवाडी टीम कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाणार आहे. सामना देखील चालू करायचा आहे. विनंती असेल या हॅलो मालवणी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर.
टीम जंगलवाडी करण जोशी या दोन्ही संघाचे कॅप्टन. बाबावाडी संघ फलंदाज तयार राहा. सामने 20 मिनिटं मागून चालू आहेत. 20 मिनिटं उशिराने चालू आहेत. तर दोन्ही संघांना सहकार्य आहे की कमिटीला सहकार्य करावे. हॅलो. जानाई 11 जंगलवाडी आणि करण जोशी दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉससाठी उपस्थित राहायचे लवकर. टीम मालोशी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. पाबळवाडी संघाचे कर्णधार दोन्ही फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. सहकार्य करा. अगदी जंगलवाडीचा कॉल असेल. स्पिन दी कॉइन. हेड कॉल आहे. अगदी आपण पाहतोय टॉस विन झाले टीम करण जोशी 11. अगदी महत्वाचा निर्णय काय असेल काकांना आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण खेळाडू आहेत, दिग्गज खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत. तर महत्वपूर्ण निर्णय काय असेल या स्पर्धेमध्ये? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू शकतो. गोलंदाजी पहिल्यांदा करणार स्वतः एक खुंकार गोलंदाज आहात, धारदार गोलंदाज आहात. तर काय बोलाल आपल्या गोलंदाजीबद्दल, आपल्या संपूर्ण टीमच्या गोलंदाजीबद्दल? कशी गोलंदाजी असेल? आम्ही निश्चित करू शकतो कसे व्यवस्थित कोणी बॉलिंग कशी करायची. अगदी म्हणजे प्लॅनिंग तुम्ही मैदानामध्ये करणार. अगदी आमची प्लॅनिंग कुणाला समजली जाणार नाही. प्रथमतः गोलंदाजी कराल. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? सुदामा चषक आपण पाहतोय 2024 पर्व पहिले. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय बोलाल या आयोजनाबद्दल? हे नियोजन चांगल्या पद्धतीने आयोजित केले आहे. अगदी चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. अगदी त्याचीच अंमलबजावणी देखील आजच्या दिवसामध्ये आम्ही करू. तुमचं सहकार्य देखील आम्हाला लाभू देत. बेस्ट लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. टीम कॅप्टन आपण पाहतोय जंगलवाडी. प्रथमतः बॅटिंग करणार आहोत. विनोद दादा आज उपलब्ध आहेत. अगदी शुभम दादा देखील मी सकाळी पाहिलंय. दोघं आपण पाहतोय ओपनर बॅटर इथेच आहेत. अगदी आपल्या फलंदाजीबद्दल काय बोलाल? किती धावा रचल्या जाणार 4 ओव्हरमध्ये? 4 ओव्हरमध्ये आम्ही साधारणपणे 50-60चं टार्गेट करू. की साधारणपणे 50 ते 60 धावांचं टार्गेट करू. अगदी ही जोडी टिकून राहिली तर नक्कीच 70 पण प्लस करू शकते. अगदी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा आपण पाहतोय सुदामा चषक 2024 आयोजित श्री वाघजाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेबद्दल काय बोलाल? उत्कृष्ट नियोजन आहे. सर्व काही केलेलं आहे त्यांनी. नियोजन खूप छान आहे. अगदी या नियोजना पाठीमागे पाहायला गेलं तर तब्बल 6 महिन्याची मेहनत आहे, पराकष्ट आहे. ग्रामस्थांचा देखील तितकाच मोठा सपोर्ट आहे. अगदी या स्पर्धेचे मेन स्पॉन्सर सुदामदादा यांचा देखील एक महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. या सर्वांच्या बाबतीत काय बोलाल? खरंच खूप चांगलं नियोजन केलं आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलं आहे आणि स्पर्धा खूप चांगली पार पडू शकते. हीच आमच्या कामाची पोच पावते. धन्यवाद. तुम्हाला देखील बेस्ट लक देतो. अगदी ग्रामस्थ आपण पाहतोय गजानन दादा यांचे वडील आपण पाहतो हे देखील उपस्थित राहिलेत. तरुण वर्ग आहे आपल्या गावातील. अगदी आपल्या गावाचं नाव पाटण तालुक्यामध्ये कुठेतरी उंचावरती नेऊन ठेवायचं. आपल्या गावाला कुठेतरी एक ओळख द्यायची क्रिकेटच्या पटलावरती. तरुण वर्गाबद्दल काय बोलाल? हे आपलं आयोजन एवढं चांगल्या पद्धतीने केलं. अगदी हा तरुण वर्ग सर्व कामाला जातो, जॉबला जातो, त्यामधून वेळ काढून एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. तरुण वर्गांसाठी 2 शब्द आपल्या माध्यमातून. हे असेच थोडे प्रगती करावे, चांगला खेळ दाखवा, चांगलं मनापासून खेळावं. नक्कीच आम्ही प्रगती करून चांगला खेळ दाखवू, मनापासून खेळू. परंतु तुमची साथ आमच्यासोबत कायम असावी. धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा ओव्हर दी कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.
पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. गोलंदाज आपण पाहतोय समाधान. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय अगदी मात्र डिपेंड कराव्या लागतील. 27 धावा. सचिन दादांना आता मात्र माघारी जावं लागलंय. एक सलामीवीर माघारी गेला. आता मात्र वन डाऊन बॅटर एलेक्स दादांना आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर आपण पाहतोय. टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाकडून आता मात्र त्यांच्या माध्यमातून मदार सांभाळली जाते. जबाबदारी स्वतःच्या अंगावरती घेतली जाते. फटका खेळलाय, अगदी गतीमध्ये परिवर्तन होता, परंतु ते जाणून घेतलं आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडूला सरळ भिरकावून दिलं जातोय. 6 धाव्यांसाठी येतोय मॅक्झिमम आणि या 6 धावीने धावफलक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू पूर्ण 6 धावा. इस दडपण आपण पाहतोय पुरेपूर साफ दिसतंय गोलंदाजावरती असेल. मागील चेंडूवरती जो हल्ला चढवला त्या अखेरच आपण पाहतोय हा चेंडू वाईड फेकी केला जातोय. संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. 28 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा रचल्या गेल्यात. आता मात्र पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये. सेकंड विकेट आपल्या स्पेल मधील प्राप्त केली जात नाहीये. त्या चौकार येतोय, चूक घडली जाते. अनिकेतच्या माध्यमातून ही चूक घडली जाते. आपण पाहतोय झेल पकडत असताना अनिकेतला अगदी अनिकेतच्या माध्यमातून ही चूक होताना दिसते आणि चुकीचे आपण पाहतोय मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 4 धावीने धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू पूर्ण 11 धावा. 4 चेंडू पूर्ण 11 धावा आपण पाहतोय. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान चंद्रकांतजी आनंदाजी पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला 4 चांद लावले त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. साहेब आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जे जे प्रमुख मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत, या स्पर्धेला भेट दिल्या त्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत करतो. आयोजक वर्गांच्या माध्यमातून याची देखील नोंद ठेवावे आणि आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. या चेंडूवरती येते की एकेरी धाव आणि एकेरी धाव येत असताना धावफलक पुढे सरसावलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस मित्रांनो मधाच्या माश्या आलेत, विनंती असेल काळजी घ्या. मधाच्या माश्या आलेत, काळजी घ्या. खालती बसायचं आहे, विनंती आहे. जमिनी लगत राहा सर्वांनी. जमिनी लगत राहायचं आहे सर्वांनी, विनंती असेल. लेट्स प्ले चालू करूया. अगदी तुफान आलं होतं मैदानामध्ये, सर्वांना जमिनी लगत पाडून ठेवल्या तुफानानं. जंगलवाडी 11 आपली प्रवेश फी देखील जमा करायची विनंती असेल. 14 धावा आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती. ओमकार आहे दुसरा गोलंदाज आपण पाहतोय ओमकारला. पाडेकरवाडी गावचे सुपुत्र आपण पाहतोय समाजसेवक. वारंवार पाहिलं तर समाजाच्या सेवेमध्ये तत्पर असलेले व्यक्तिमत्व अर्थातच चंद्रकांतजी पवार साहेब यांचं देखील स्वागत झाले या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत करतो साहेब आपले देखील. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे, विनंती असेल चंद्रकांतजी पवार साहेब. दुसरा गोलंदाज ओमकार 28 धावा चेस करत असताना 14 धावा धाव फलकावरती जोडल्यात, म्हणजे अर्धा रस्ता पार केलाय, अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय टो वरती लागतोय. अगदी एका हाताने झेल पकडायची होती, त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. टीम मालोशी या संघाला गोलंदाजी मात्र आपण पाहिलं की तर चांगली धारदार होते, आग ओकते, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडतायत. अगदी या गोष्टीवरती काम करावं लागेल.
फुलटॉस चेंडू अगदी मात्र वेगाने आपण पाहतोय बीट करत असताना या चेंडूवरती देखील येते एक धाव. ओमकार आपण पाहतोय ओमकारची वारंवार चर्चा केली जाते. सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये देखील याचा खेळ अतिशय चांगला असतो, पाहण्याजोगा असतो. एक चांगला गोलंदाज म्हणून ओमकार जवळ पाहिलं जातं. ती बँड देखील लावला जातोय. आता मात्र आपण पाहतोय ओमकार अजून वेग प्राप्त करू शकतो का. 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा पाहतोय आपण. हो, बॉटम हँडचा उपयोग केला जातोय. अगदी मात्र त्याचा यूज करत असताना चेंडूला कव्हरच्या बाजूने सरळ दाडून दिले 4 धाब्यांसाठी. अगदी आव्हान जवळ आणताना आपण पाहतोय शैलेश सूर्यवंशी यांना. राजधानी एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण झाले. 3 चेंडू पूर्ण झाले. ते ओव्हर मधील अगदी कमी चेंडूमध्ये सामना विजय करायचे. अगदी आपण पाहतोय अर्थातच टीम राजधानी 11 पापळवाडी संघाच्या बॅटरांना. समोर ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय. 38 सर्कलच्या बाहेरून रनअप घेतोय. अगदी एक मोठासा रनअप त्याचा देखील आपण पाहतोय. आता मात्र ओव्हर दी विकेट आलाय. बाजू बदल केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चतुराईचा फटका. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. थोडंसं आपण पाहतोय बॅकवर्ड रिझन मध्ये त्याला तैनात केलं होतं. चेंडू सरळ हातामध्ये गेला, फील्ड केला, गॅदर केला, फेकी केला. त्या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण देखील केली शैलेश आणि एलेक्स यांनी. 4 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या 22 धावा. हो, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. अगदी मात्र बॅटरला फसवत, यष्टिरक्षकाला फसवत, स्लीप रिझनवरच्या क्षेत्ररक्षकाला फसवत चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून चाललाय. त्या दरम्यान देखील तिसऱ्या धावेचा कॉल आहे. 3 धावा. होय, 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत धावफलकावरती. आपण पाहतोय या 3 धावेने धावफलक पुढे सरसावणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. टीम राजधानी 11 पापळवाडी संघ. सागर ट्युटोरियल क्लासेसचे सर्व आपण पाहतोय. संस्थापक अर्थातच सागरजी पवार साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण देखील साहेब व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न राहायचं आहे. असं नसतं व्हायचं आहे. अगदी विजयाचा षटकार आपण पाहतोय. या षटकाराने सागरदादांचं देखील स्वागत केलं जाते. आजची दिवस आपण पाहतोय एक दिवसीय स्पर्धा. अगदी प्रमुख मान्यवरांची मांदियाळी देखील आपणास आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. त्यामधीलच एक आपण पाहतोय प्रमुख मान्यवर अर्थातच सागर ट्युटोरियल क्लासचे सर्व ओनर संस्थापक अर्थातच सागरजी पवार साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.